मार्च महिना सुरू झाला की वेध लागतात ते रसरशीत मधुर हापूसाचे। मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हापूस यायला सुरुवात झाली असली तरी या आठवड्यात ही आवक भरपूर प्रमाणात वाढली आहे। तसेच दरही गेल्या वर्षीपेक्षा यंदा सर्वसामान्यांच्या आवाक्यात असले तरी मागणी हवी तशी नसल्याची खंत विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे। गुढीपाडव्याला बहुतांश खवय्ये आंबा खायला सुरुवात करतात। यंदा हा सण लांबल्याने हापूसची खरेदीही लांबली आहे। त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर हापूसची खरेदी वाढण्यास सुरुवात होईल अशी आशा विक्रेत्यांना आहे। फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस ठाण्याच्या बाजारपेठेत दाखल झाला आहे। ठाण्याची बाजारपेठ ही हापूसची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। गोखले रोड, विष्णुनगर, राममारुती रोड या ठिकाणी हापूसच्या विक्रीसाठी दुकाने तयार केली आहेत। विक्रेत्याने 3-3 महिन्यांसाठी या जागा बुक करून ठेवल्या आहेत। जूनपर्यंत हापूसची खरेदी होत राहते, त्यामुळे फेब्रुवारी ते जूनपर्यंत या जागा बुक केल्या जातात। ग्राहकांच्या नजरेस पडतील अशा ठिकाणी ही दुकाने उभारली जातात। पुढील काही दिवसात ग्राहक मोठ्या संख्येने दुकानांमध्ये आंबा खरेदीसाठी वळतील अशी आशा ठाण्यामधील विक्रेत्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे। गेल्या काही वर्षात हापूसच्या दरांनी सर्वसामान्यांच्या तोंडचं पाणी पळवलं होतं। यंदा मात्र दर आवाक्यात असून 500 रुपयांपासून 1,500 रुपयांपर्यंत देवगड रत्नागिरी हापूस उपलब्ध आहे। गेल्या वर्षी 1,000 ते 2,200 रुपये डझन होते, तर यंदा 50 ते 60% दर कमी झाले आहेत। पण सध्या हवे तसे ग्राहक आलेले नाही असं विक्रेत्यांनी सांगितलंय। गेल्या वर्षी गुढीपाडवा मार्च महिन्यात असल्याने खरेदी लवकर झाली होती। यंदा 15 दिवस हा सण पुढे गेल्याने अद्याप समाधानकारक खरेदीला सुरुवात झालेली नसल्याचंही विक्रेत्यांनी सांगितलंय।